पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। तर 4 रोट्या झाल्या, आता 5वी रोटी कोण भरणार आहे? ओय राधा का तुम्ही या ना, वटी भरा या। मी? अहो भाई तुम्ही या ना, या या। नाही ठीक आहे। अहो या या, तुम्ही बरा वटी या बरं। आले। या या घ्या। गावदेवीची वटी भरायचा मान देखील माझ्याकडनं हिसकावून या राधीला दिला, आणि आता इथं देखील तेच। थांबा सुद्धा वहिनी, अहो हिची सावली मी तुमच्या सुनावर पडू देऊ नका। ही बाई जाईल तिथं मुद्दाम तमाशा करते। थांब, सरपंच आल्यात, ते बघतील आता तिच्याकडे। अहो काय झालं, भरू द्या की वटी यांना। अहो हिने जर तुमच्या सुनेची वटी भरली तर तुमच्या सुनेला पोरगीच होईल। हिला 3 लेकीच आहे। म्हणून तर राधाक्काला नवऱ्याने टाकलंय। हा बरोबर आहे। माझ्या सुनेला बी पोरगा होण्याची समधी लक्षणं होती, पर परवा हिच्या हातनं तिचं बाळणपण झालं ना, तेव्हा पोरगी झाली। म्हणून सांगते, हिच्या हातनं तुमच्या सुनेची वटी भरून घेऊ नका। हो नाही तर काय, नाही म्हणजे हात दाखवून अवलक्षण करायचं असेल तर बघा बाबा, म्हणजे कसं काय। बरोबर आहे। तुम्ही माझ्या सुनेची वटी भरायची नाही। अहो पर हे बघा, यो जरी बायकांचा कार्यक्रम असला ना, तरी अशा बाईकडून मला सुनेची वटी भरून घ्यायची नाहीये। आणि काय हो, वटी भरायला गावात काय बायकांचा दुष्काळ पडलाय का? उगा ईशाची परीक्षा घ्यायची नाहीये आपल्यासनी। यामिनीबाई तुम्ही वा पुढं, वटी भरायचा मान तुमचा। होय होय। द्या वहिनी। राहू दे, राहू दे।
आखी काय ग झालंय? उत्सवाच्या टायमाला मोठ्या तोऱ्यात देवी आईची वाटी भरलेलीस ना? आता मनातनं लय जळायला झालं असेल ना व? नाही, मला काय बी राग नाही आलाय. फक्त त्या दिवशी मंदिरात जे काय झालं त्याचं उट्ट निघालं असं समज आणि मनातली आडी तेवढी काढून टाक बघ. आणि काय हो, या राधाकाला केटरर म्हणून बोलवलंय ना, मग तिला वट्टीचा मान द्यायचं मनात तरी कसं आलं तुमच्या? तुमचं काम झालंय ना, मग हिशोब द्या आणि निघायचं बघा. असं कसं निघतील? सगळ्यांच्या खासगी गोष्टीत नाक खुपसायची सवय आहे असनी. कुणाचं चांगलं चाललेलं बी बघवत नाही अण्णा. नाही हो, असं नाही आहे. एखाद्याचं चांगलं झालेलं कुणाला बघवत नाही हे अख्ख्या गावाला माहिती. आणि आम्ही आमचं कामच करत होतो. आई स्वतःहून गेली नव्हती वटी भराय. आईला वटी भराय सांगितलं तेव्हा ती गेली. आणि वटी भरून घ्यायची नसेल तर नका घेऊ, पण नाही ते बोलू नका. मी ऐकून घेणार नाही. झाकली मूठ झाकलीच राहू द्या, नाही तर लई वांदे होतील, नाही का? आणि काय हो, तुम्ही तर सरपंच आहे ना? अहो, बोलताना जरा विचार करा. पोरगा असलेलं चांगलं, पोरगी होणं वाईट. पोरी असलेल्या बाईची सावली पडली तर पोरगीच होते, अशा अंधश्रद्धा जर सरपंच आणि समाजसेविकाच पसरवायला लागल्या ना, तर लोक तेच मानून चालतील. मुन्नू, निघायचंय आपल्याला. चल. आणि तुमचा वैयक्तिक राग मी समजू शकते, त्याच्याबद्दल काही हरकत नाही. माझ्या आईला मान दिला नाही त्याच्याबद्दल पण काही हरकत नाही. पण अपमान करायची चूक एकदा केली, परत करू नका. चला चल. बरं का खोत साहेब, आमच्या घराच्या ताब्यासाठी नंदाताई आणि सरपंच दोघांनी सपोर्ट द्यायचं ठरवलंय. आता या कामी तुमची बी साथ लाभली म्हणजे कसं? अहो, हे काय बोलणं झालं होय? मी तुमच्या संघच आहे, पण त्या शिंदे सराचं काय? ते राधाकाचीच बाजू घेणार. आणि मेन प्रॉब्लेम म्हणजे ती आसमी हुशार आणि आगाव पोरगी आहे. आपल्या समजाशनी ती पूर्ण उरल. तुम्ही त्याचं टेन्शनच घेऊ नका खोत साहेब. त्या आसमीला गावकीपासून दूर कसं ठेवायचं आणि त्या शिंदे सरांची दुखरी नस कशी दाबायची, दोन्ही कामं माझ्याकडे लागली. हो, मग बेस्टच झालं की. पण गावकीसाठी 5वा गावाबाहेरचा प्रतिष्ठित पंच लागतोय. तो कोण असेल? निर्मला मॅडम. हा,
निर्मला मॅडम काय सांगता? अहो त्या तर कोणाचंच ऐकत नाहीत. अहो मग त्या तुमच्या बाजूने निकाल देतील कसा? ते यामिनी बघून घेईल. आणि कसं आहे, यामिनीने एकदा ठरवलं की ठरवलं, मग होतं कसं, यामिनी म्हणेल तसं. हे घ्या, गरम आहे. यो चमचा. हा, सावकाश. पप्पा सावकाश सावकाश. मला मारणार. त्यांचा माणूस आहे. मला वाचवा. निशांत आहे आपला. निशान? हा, माझा मुलगा. येतो नाही. माझा मुलगा निशान पुण्याला शिकायला पुण्याला. नाही त्यांचा माणूस आहे. मला मारायला आलाय. मला नाही मारत किंवा शांत व्हा, काही होत नाही. तुला 1000 वेळा सांगितलं यांच्या पुढ्यात येत जाऊ नकोस म्हणून. त्यांना त्रास होतो तरी मी येतोस त्यांच्या पुढं. अगं मम्मी, तू जा तिकडं. तुम्ही बस शांत व्हा. बस शांत व्हा. हे पाणी घ्या, पाणी. तायडे, पप्पासनी जरी आठवत नसेल की मी त्यांचा मुलगा आहे, पण मी कसं विसरू की ते माझे वडील आहेत. तू नको त्रास करून घेऊस. तुला माहितीये ना सगळं. एवढ्या क्षुल्लक कारणावरून हळवायची गरज नाही. कामाकडे बी लक्ष दे जरा. त्या वाडकरांनी आपल्याला पैसे दिले नाहीत अजून, तरी बी आपल्या जमिनीवर स्वतःच्या नावाचा बोर्ड लावलाय. ची अवकात दाखवायला पाहिजे त्याला. चल, आपल्याला जायला पाहिजे. नाही, काय गरज नाही. एवढ्या क्षुल्लक गोष्टीसाठी तू यायची काय गरज नाही. मी बघतो. मी जसं सांगितलंय तसंच करा. तांबड्या पांढऱ्या, वाडकरच्या इथं पोचा लगेच. त्याला तिची लायकी दाखवायची. तुम्ही इथंच थांबा. मॅडम बोलवलंय. मॅडम आलं. मॅडम माझी मदत करा मॅडम. भुई गावात माझ्यासारख्या गरीब सवासनीवर गेले अनेक वर्ष अन्याय होतोय. आमची कोणी वाली नाही मॅडम. आमचं स्वतःचं हक्काचं घर असून मी आम्हाला भाड्याच्या घरात लावावं लागतंय मॅडम. मदत करा. बर तू शांत हो. बिसे, पाणी द्या ना. नाही, पाणी नको मला. बर बिसे, तुम्ही बाहेर जा, मी बोलते. उठ. अगवाई उठ. बस रडू नको, शांत हो. मॅडम मला तुम्हीच न्याय मिळवून देऊ शकता. माझं घर तुम्हीच मला परत मिळवून देऊ शकताय. हे बघ, तुझी बाजू योग्य वाटली तर तुला नक्की न्याय मिळेल. पण जरा शांतपणे सांगशील का काय झालंय? कोण आहेस तू? कुणी अन्याय केलाय तुझ्यावर? मी यामिनी.
भुईगावच्या गोपीनाथ पाटलांची बायको. नमस्कार. मी राधाक्का. भुई गावात एक छोटीशी खानावळ चालवत्या. गोपीनाथ पाटलाची बायको? गोपीनाथची पहिली बायको राधाक्का, दुसरी बायको तू, जिच्यासाठी गोपीनाथनं राधाक्काला सोडली. नाही नाही मॅडम, तसं काही नाही. ते खोट आहे. समजी असती तसंच वाटतंय, पण ते खोट आहे. तसं नाही. खरं तर राधाक्कानीच सोडलंय गोपीनाथ रावासनी. म्हणून त्यासनी मी आदर दिलाय. ती नवऱ्या संग राहत बी नाही, संसार बी करत नाही, आणि काडी मोड देऊन त्यासनी मोकळं बी करत नाही. एखाद्या नवऱ्यानं बायकोला त्रास दिला, अख्खं गाव तिच्यासाठी जमते, तिच्या मदतीला धावते आणि तिला न्याय मिळवून देते. पण हेच एखाद्या नवऱ्याच्या बाबतीत झालं तर, ती बायको नवऱ्याला त्रास देत असेल तर? आणि तुमचा नवरा नाही आला तुमच्या संग? ते माझ्या संग राहत नाही. त्यांचा माझ्या घराशी आणि माझ्या खानावळीशी काय बी संबंध नाही. या राधाक्काच्या त्रासाला वैतागून लय प्यायला लागले ते. वय इथं येऊन बी दारू पिऊन तमाशा केलेला त्यांनी. माफ करा. हवं तर त्यांच्या वतीनं मी नाक घासून तुमची माफी मागते. मला माफ करा. अगं बस बस बस. उठ उठ उठ. ते लय वैतागले. बस बस. बर बर केलं माफ. मॅडम, ही राधाक्का दिसायला गरीब आणि सोज्वळ आहे, पण तिचा स्वभाव वेगळा आहे. मला जरा पैशांची अडचण आहे. आता जर मला माझी खानावळ आणि घर वाचवायचं असेल तर लवकरात लवकर 10 लाख रुपये परत करावं लागेल. राधा काकाकडे पैसे घेऊन गेलेलो, पण तिने पैसे घ्यायला नकार दिला. इतर राधाक्का विचित्र वागलेली मी तर माझ्या डोळ्यानं बघितलंय. माझा अपमान करायची, माझं नुकसान करायची एक संधी सोडत नाही ही राधाक्का. माग देवीच्या उत्सवात महाप्रसादाचं कंत्राट मला मिळालेलं. देवीचं काम म्हणून पदरमोड करून भक्तिभावानं समध्या गावासाठी मी जेवण बनवले आले, पण ते पण तिला बघवलं नाही. देवळातल्या ट्रस्टीसनी फितवलं आणि एक कंत्राट माझ्याकडनं काढून घेतलं. तुमच्याकडून देवीच्या प्रसादाचा आणि देवीच्या ओटीचा मान आम्ही काढून घेतोय. राधाक्का, देवीची ओटी भरण्याचा मान तुमचाच आहे, तो तुमच्याकडनं कोणी काढून घेऊ शकत नाही. नंतर समजलं आमसनी हो समजा आमसनी त्रास द्यायचा डाव होता. म्हणजे महाप्रसाद तिने पोचवायचा हे आधीच ठरलंच ना मॅडम. नाहीतर एवढ्या कमी वेळात देवीचा महाप्रसाद हिने कसा बनवला? उत्सवात यामिनीचा अपमान झाला आणि वटी भरायचा मान मला मिळाला. आता सरपंचाच्या घरी त्याचा बदला घ्यायचं समाधान यामिनीला मिळालंय. माझी त्याच्याबद्दल काय बी तक्रार नाही. फक्त एवढंच मागणं आहे देवा, आता तरी यामिनीतली द्वेषाची आणि सुडाची आग शांत होऊ दे. असं झालं असेल तर तवा तुझ्यावर अन्याय झालाय नक्की, पण गावकी घर हक्का संबंधी आहे. तेव्हा आम्ही 5 जण बसून तुमच्या घरचे कागदपत्र बघू, दोन्ही बी बाजू ऐकू, आणि तुमची बाजू खरी असेल तर राधाक्काला घर सोडावंच लागेल.
वय वय मॅडम, जे काही होईल ते खऱ्याच्या बाजूने होऊ दे. मला दुसऱ्या कुणाचं काहीच नको. मलाही ना कारण दुसऱ्या कुणाला त्रास नाही द्यायचा. फक्त जो काही निकाल लागल तो खरा लागू दे, एवढीच विनंती आहे. तुझी बाजू खरी असेल तर तुला न्याय मिळवून देईन, तो शब्द आहे माझा.